नमस्कार, मी नवसो परब वार्ता गोव्याची या न्यूज बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करतोय। आता आपण पाहूया दिवसभराच्या घडामोडी, पण त्या अगोदर काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव। घरकुल मसाले। 31 डिसेंबर पूर्वी CZMP पूर्ण न झाल्यास पर्यावरण सचिवांचा पगार कापा। राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश, मुदतवाढ देण्याची सरकारची याचिका NGTनं फेटाळली। 11वी आणि 12वीच्या परीक्षेसंबंधी महत्त्वाचा आदेश, परीक्षा ऑफलाईन घेण्याचे शिक्षण खात्याकडून निर्देश, कोविड SPO पालनाची सक्ती। फेब्रुवारीपर्यंत रस्त्याचं हॉट मिक्सिंग होत असेल तर सरकारला पाठिंबा देण्यास तयार, सुधीर ढवळीकरांकडून निशाणा। तर ढवळीकरांचं राजकारण स्वार्थी, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या प्रवासी बसमधून ड्रग्ज जप्त, 32 लाख रुपये किमतीच्या 6 किलो चरससह एक जण ताब्यात, राजगड पोलिसांची कारवाई। उगे पंचायत क्षेत्रातील स्टोन क्रशर बंद करण्याची नागरिकांची मागणी, खाण उपसंचालकांनी केली पाहणी। क्रशरमुळे शेती बागायतीचं नुकसान तर घराच्या भिंतींना भेगामुळे नागरिक त्रस्त। आणि 24 तासात राज्यात आणखी दोघांचा कोविडमुळे मृत्यू, नवे रुग्ण 56 तर सक्रिय रुग्णसंख्या 748। सरकारनं नोव्हेंबर ऐवजी फेब्रुवारीपर्यंत वेळ घ्यावा, तोपर्यंत राज्यातील सगळ्या रस्त्यावरचे खड्डे आणि हॉट मिक्सिंग केलं तर मुख्यमंत्र्यांना जाहीर पाठिंबा देऊ, असं आव्हान मगोचे आमदार सुधीर ढवळीकर यांनी दिलंय। दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ढवळीकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। कोणकोणा ही करपाक जाय बेगिनात बेगीन। मुख्यमंत्र्यान जरी 1 तारखे नोव्हेंबराचे म्हटले, पूण ताणें डिसेंबराचे 1 तारीख पर्यंत तरी करचे, म्हणजे टुरिस्ट येता ते तरी ताका ओके म्हणटले आनी सलाम मारतले। नाजाल्यार ती परिस्थिती ना। दुसरी गजाल आसा व्हेरी इम्पॉर्टंट, जेन्ना तो म्हणटा की आपूण दुसरो मंत्री म्हणटा की आपूण 30 डिसेंबर पर्यंत हॉटमिक्स कंप्लीट करतलो। हांव ताका इतलेंच सांगता, ज्या हायवेची कामां काडल्या जवळ जवळ 100 कोटीची, जी हांव आसतना घातिल्ली, तीच कामां ताणें कंप्लीट करून दाखोवची, बाकी सोडूनच ती। इंटरनल रोड इज नॉट पॉसिबल टू कंप्लीट बिफोर मार्च 2022। ताणें कितलेंय जरी सांगलें, कारण मुख्यमंत्र्याच्या विधानसभेतल्या स्पिचीत खुद्द मुख्यमंत्र्यान बरयल्लें की 2021 डिसेंबर पर्यंत, म्हणजे जे स्पीच ताणें केलें तातूंत 4च म्हयने म्हटले, हांव पूण 4 म्हयने हांव पावसाचे काडटा आनी 4 करता, की गोंयचे सगळे रोड हॉटमिक्स आसतले म्हणून। हांव परत चॅलेंज करता। आणि जशें ताणें मायनिंगेक कितें उलयलां, 3 म्हयन्यांत आपूण सगळें मायनिंग करता, ताणें जर गोंयचे रोड जानेवारी न्हय फेब्रुवारी, तागेलो टर्म फेब्रुवारी सोंपता, फेब्रुवारी पर्यंत सुद्दां जर केले आसत जाल्यार जाहीर पाठिंबा आमी दिता। खात्री आसा, म्हाका विश्वास आसा म्हाज्या एडमिनिस्ट्रेशनाचेर, आनी निश्चितच गोंयकार सगळ्या जाणांक वळखता। आनी जेंचे जेन्ना सरकार आसलें तेन्ना हांव हय तो सांगता, आपूण म्हणटा तुडूंब भरून वताले, कितें केलें तें सांगात, आनी कसल्या पद्दतीचो कार्यक्रम केलो तो सांगात। तेणी एक येवजण सांगची बाब दिगंबर कामते, की त्याच्या त्यांनी सुरुवात केल्ल्या कार्यकाळातली एक येवजण तरी चालू आसाल्या सांगचे, जाल्यार मोठ्या अभिमानान सांगता मनोहरभाई पर्रीकर आसताले त्यांच्या कार्यकाळात सुरू जाल्ली योजना 100% आज पर्यंत चालू आसा। आमी विश्वासान सांगता, आमकां अभिमान आसा आमच्या सरकाराचो। मागीर केंद्रातले मोदीचे सरकार आसूं किंवा हांगातले भारतीय जनता पार्टीचे सरकार आसूं, जेन्ना जेन्ना आमी येवजण काडले आसात जाल्यार ती लोक उपयोगी योजना आसा। दिगंबर कामतीक आव्हान करता, त्यांनी सांगचे खंयची योजना त्यांनी काढल्या ती। बाब सुधीर ढवळीकर ते रद्द काडपाक सोदता आनी स्वार्थाचें राजकारण केल्लें। हेणी सांगलें म्हाका की हांवें जेन्ना लोकांक उदक फ्री दिलें पळय न्ही, हाज्या पोटान दुखपाक लागलें ना, म्हणाला हांवें फायल मूव केल्ली खंय। हांवें सांगलें ताका, तूं जर आसलो लोकांक उदीकूच मेळपाचें नासलें, फ्री खंयचें। हो आतां रद्द काडपाक भायर सोदता। अरे स्वता तो स्वार्थी राजकारणी आसा। थोड्या जाणांक आमच्या सरकारांतल्यान काडून उडयले, आमी वगी काडून उडोवंक ना, हांकां स्वार्थ आशिल्लो। पण हांव अभिनंदन करता, आमच्या बरोबर जे 10 जाण आयले तांच्यांनी राज्याक स्टेबल सरकार आणि विकासाकडे फुडें व्हरपाचें सरकार हे तेंच्यांनी दिलें, हांव तांचें अभिनंदन करता।
भाजप आमदार असलेल्या सुमारे 10,000 मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीसाठीचं तिकीट मिळवण्यासाठी भाजपच्याच बलाढ्य नेत्यात चुरस लागली आहे. या 10 विद्यमान आमदारात काँग्रेसमधून फुटून आलेल्या 4 आणि मगोला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या 2 समावेश आहे. शिवाय यातील काहींचे पत्ते पक्षाकडूनच कट होण्याचीही शक्यता आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव केलेले मांद्रेचे दयानंद सोपटे त्यानंतर काहीच दिवसात काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर पोटनिवडणूक लढवत ती जिंकली आणि ते भाजपचे आमदार झाले. पण येत्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा केला असून उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, सांताक्रूजचे आमदार टोनी फर्नांडिस, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या समोरही संबंधित मतदारसंघातील भाजप नेत्यांनीच उमेदवारीवरून आव्हान उभं केलंय. पणजीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी थेट दिल्लीतून प्रयत्न सुरू केले. सांताक्रूजच्या उमेदवारीसाठी प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे आणि बाबूश मोन्सेरात यांचे समर्थक तथा ताळगावचे सरपंच आग्नेल डिकुन्ना इच्छुक आहेत. सांत आंद्रेच्या उमेदवारीवर आधीपासूनच भाजप नेते रामराव वाघ यांनी दावा केला आहे, तर काणकोणची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी माजी मंत्री रमेश तवडकर हे प्रयत्नशील आहेत. मगोतून भाजपमध्ये आलेले पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच्या जागी भाजपनं आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर अनेक महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. तर सावर्डेतून दीपक प्रभू पाऊसकर यांना वगळून भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल असा ठाम विश्वास माजी आमदार गणेश गावकर हे व्यक्त करत आहेत. मय मतदारसंघात माजी सभापती स्वर्गीय अनंत शेठ यांचे बंधू पेमेंद्र शेठ यांनी भाजप उमेदवारीवर दावा केला आहे. कुंभारजोळेत पांडुरंग मडकईकर यांच्या जागी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक हे प्रयत्नशील आहेत. तर गेल्या काही वर्षापासून भाजपसह सहकारी मंत्र्यांना घरचा अहेर देत वादात सापडलेल्या कळंगूटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांची उमेदवारी हिसकावून घेण्याचा प्रयत्न उद्योजक रिकार्डो डिसोजा यांच्याकडून सुरू आहे. भाजपनं मायकल लोबोना वगळून कळंगूटमधून आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी रिकार्डो डिसोजा यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. या 10 मतदारसंघासोबतच आता हळदोणा मतदारसंघात भाजपचे आमदार ग्लेन टिकलो असतानाही म्हापशाचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. या संदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांची भेट घेणार असून हळदोण्यातून भाजपची उमेदवारी आपल्याला मिळेल या आशेनं आपण इतर 2 पक्षांना नकार दिल्याचंही आरोलकर सांगतात. दरम्यान निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही सर्वच विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार नाही, उमेदवारी देताना जिंकण्याची क्षमता आणि जनसंपर्क या 2 गोष्टी विचारात घेण्यात येतील असं स्पष्ट केलंय. त्यामुळे ज्या मतदारसंघात भाजप आमदार जिंकू शकत नाहीत अशी परिस्थिती असेल तिथल्या भाजप इच्छुक नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपला मोठ्या बंडळीचा सामना करावा लागणार आहे. इट इज अ रुटीन प्रोसेस. तुम्ही फाटलं काढून पळयात. हे हांव नवीन सांगा ना, हांवें त्याच सांगलें. तुम्ही सगळ्या पार्टीच्या बाबतीत काढून पळयात. इट इज ऑलवेज हॅपनिंग. ते हांव कशें सांगतो, ते केंद्रांतल्यान पार्टी ठरयता, हांव ठरयना. हांवें तूं जे रुटीन घडटा तें सांगलेलें आसा. फाटले फावटी भारतीय जनता पार्टीतल्या सिटींग एमएलएंक तिकेट मेळोंकूच नासलेली. 2 जाणांच्यो तिकेटी कट जाल्ल्यो. तशेंच आसा काँग्रेसींतल्यानूय मेळोंक नाशिल्ल्यो. तसोच आसता तो दिसता त्यो केंद्र आमचे भारतीय जनता पार्टी केंद्रांतल्यान ठरयली वयता. किनारी क्षेत्र विकास व्यवस्थापन आराखडा म्हणजेच CZMP तयार करण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी असा विनंती अर्ज राज्य सरकारने राष्ट्रीय हरित लवादाकडे केला होता. मात्र हा अर्ज लवादानं फेटाळून लावल्यानं सरकारला दणका बसलाय. किनारी व्यवस्थापन विकास आराखडा अर्थात CZMP अजून पूर्णपणे तयार झालेला नाही. हा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्यानं तो सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी असं राज्य सरकारनं विनंती अर्जात म्हटलं होतं. हा अर्ज गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये सादर केला होता. मात्र तो अर्ज हरित लवादानं फेटाळून लावला आहे. आराखडा तयार करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात 8 जुलैला सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली होती.
पणजी आणि मडगाव अशा 2 ठिकाणी ही सुनावणी झाली होती. या सुनावणीत बऱ्याच लोकांनी आराखड्याच्या मसुद्याला आक्षेप घेतला होता. नंतर संकेतस्थळावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा लेखी सूचना मागवण्यात आल्या. या सर्व सूचना आल्यानंतर GCZMA ची बैठक झाली होती. त्या बैठकीत सूचना आणि आक्षेपावर बरीच चर्चा झाली होती. भरती रेषा, मातीचा भराव याची पाहणी करणाऱ्या समितीनं संबंधित जागांवर जाऊन पाहणी केली होती. खारफुटीच्या तज्ज्ञ समितीनं देखील जागांची पाहणी केली होती. आक्षेप आणि सूचनावर उपाय काढण्यासाठी त्या चेन्नईच्या NCSCM या संस्थेकडे पाठवाव्या लागतील. त्याला वेळ लागेल. यासाठी अंतिम आराखडा तयार करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी असं अर्जात सरकारनं म्हटलं होतं. त्यासोबत प्रतिज्ञापत्रही सादर केलं होतं. मात्र हरित लवादानं हा अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रीय हरित लवादानं CZMP सादर करण्यासाठी ऑगस्ट 2021 पर्यंत मुदत दिली होती. पण या मुदतीत तो सादर करण्यात सरकारला अपयश आलं. म्हणून आराखडा सादर करण्यासाठी आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी असं राज्य सरकारनं अर्जात म्हटलं होतं. पणजी मडगाव चौपदरी महामार्ग अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. तरीही जमिनी गिळंकृत करणाऱ्या बिल्डरांनी या पट्ट्यातील खुल्या भूपठारांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. त्यातून राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा वनसंहार ठरावा असं कृत्य घडलंय. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. पणजी बांबोळी हायवे लगतच्या मेर्शी भागात लाखो खारफुटी झाडांचा अक्षरशः विनाश करून टाकल्याचं समोर आलंय. या क्रूर संहारातून शेकडो जलचरही नष्ट झालेत, तर असंख्य उभयचर आणि पशुपक्ष्यांचा अधिवासही संपुष्टात आलाय. मेर्शी बांबोळी महामार्गालगत अंदाजे 1.25 लाख चौरस मीटर जमिनीतील खारफुटीची झाडं अक्षरशः करपवून टाकण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यात आलाय. झाडांच्या मुळाजवळ पाण्यात दिसणाऱ्या तवंगावरून प्रथमदर्शनी तरी तसंच वाटतंय. एरवी एखाद्या सामान्य व्यक्तीने इंचभर सुद्धा जमिनीत हस्तक्षेप केल्यास तलाठ्यापासून पोलिसांपर्यंत सर्व संबंधित त्याच्या भोवती कायद्याचे फास आवळण्यासाठी तत्परतेने धाव घेतात. त्याच यंत्रणा आता खारफुटीसारख्या संरक्षित वनसंपत्तीच्या झालेल्या विनाशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून त्यांना अभय कसं देतात असाही प्रश्न उपस्थित झालाय. रासायनिक द्रव्य टाकून खारफुटीचा संहार करण्याचं हे दुष्कृत्य सुमारे 4 महिन्यांपूर्वी करण्यात आलंय, ज्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. खारफुटीची थेट कत्तल केल्यास सर्वांच्या नजरेस तो प्रकार येण्याची भीती असते. कायद्याच्या कचाट्यातही सापडण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी दुष्कृत्य करणाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढवत विषप्रयोगाद्वारे संहाराचं तंत्र अवलंबल्याचं दिसून आलंय. त्यातून ही झाडं नैसर्गिकरित्या करपल्याचं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असा संशय पर्यावरणप्रेमी व्यक्त करतायत. अशा प्रकारे उपलब्ध झालेली जमीन काही वर्षानंतर सपाट करून तिथं कॉन्क्रीट जंगल उभारण्याचा प्रयत्नही होऊ शकतात असा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत. या वृक्ष संहारामुळे सध्या या भागात अत्यंत विदारक आणि भकास असं चित्र निर्माण झालंय. दरम्यान खारफुटीचं एखादं झाड कापताना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊ शकतो. तसंच वन संरक्षण कायद्यात सांगितलेली कठोरातील कठोर शिक्षाही होऊ शकते. खारफुटीची कत्तल आणि वाघांची हत्या समान मानली जाते. त्यामुळे किमान 10 वर्षाचा सश्रम कारावास होऊ शकतो. इतकंच नव्हे तर खारफुटीच्या कत्तलीमुळे झालेली पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी दंड तर होतोच, शिवाय सदर दंड वसूल होईपर्यंत सश्रम कारावासही होऊ शकतो. 10,000 सरकारी नोकर भरती होणे अशक्य असा दावा सगळेच विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मात्र अशक्य ही शक्य असल्याचे दाखवून देत ही नोकर भरती आचारसंहितेपूर्वीच होणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. रिक्रुटमेंट हांवें सांगलां तशें ऑलमोस्ट इट इज 10,000चेरूच आसा. आतापर्यंत 7,500-8,000 सुमार गेल्यात एडवर्टायजमेंट. 7,500 आनी ऑड कितें तरी फिगर आसा एडवर्टायजमेंट जाय केला. आयज सुद्दां एडवर्टायजमेंट आयले वेगवेगळे. उरलेल्योय बी एडवर्टायजमेंट जे आहा पयलीं त्यो क्लियर जाल्यो पर्सनल डिपार्टमेंटांतल्यान 1,500-2,000. फुडल्या 8-10 दिसां भितर उरलेल्यो एडवर्टायजमेंट येता. आणि सर तेजी रिक्रुटमेंट जातली का? रिक्रुटमेंट ना सगळ्यांच्यो रिक्रुटमेंट जे आहा त्यो सगळ्यो रिक्रुटमेंट कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं प्रोसेस जो आहा पळय तोय हांवें फास्ट ट्रॅक करूंक लायला आनी त्योय सगळ्यो रिक्रुटमेंट ज्यो आसा पळय न्ही त्यो कंप्लीट जातात. 10,000 जॉब 10,000चे कंप्लीट जातात. कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं सगळ्यो जातात. विधानसभा निवडणूक केवळ 4 महिन्यावर येऊन ठेपली. अशावेळी 10,000 सरकारी पदांची भरती करण्याची घोषणा सरकारनं केली. हे अशक्य असल्याचा दावा सर्वच विरोधकांनी केलाय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मात्र हे शक्य करून दाखवण्याचा चंगच बांधलाय. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून नोकर भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी मिळालेल्या माहितीत 8,000 पदांची घोषणा यापूर्वीच झाली. फक्त 2,000 पदांच्या जाहिराती बाकी असून त्या लवकरच प्रसिद्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा हा आवेश पाहून
बेरोजगारात मात्र प्रचंड उत्साह संचारलाय. या घोषणेनंतर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या दारी बेरोजगार आणि त्यांच्या पालकांच्या रांगाच लागायला सुरुवात झाली. सरकार नोकर भरती करणार खरं, पण ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांचा रोष सरकार कसा थोपवणार हे मात्र सरकारसमोरचं आव्हानच आहे. सांगे मतदारसंघातील उगे पंचायत क्षेत्रातील स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी लोकांनी केली आहे. त्यानुसार खाण उपसंचालकांनी उगे इथल्या स्टोन क्रशरची तसंच घराच्या भिंतींना पडलेल्या भेगांची पाहणी केली. हे क्रशर कुठल्याही परिस्थितीत बंद व्हायलाच हवे अशी मागणी लोकांनी केली आहे. त्रास जाता है कोरीचे त्रास जाता है हे 1 किलोमीटर घर आहे 1 किलोमीटर आणि त्या सांगताय आमगे घराक काय इफेक्ट ना सांगताय. हे आमकां कवऱ्यो आमगे शेताक आणि काजू सगळे त्रास करताय आणि हे गांवां आमगेले कवऱ्यो नाकाय. कितली कवरे टोटल 5 कवरे आहे. 5 कवरे आमगे गांवां नाकाय आणि आमकां कोणाकूय नाकाय त्यो कवऱ्यो. 5 वर्स माय जाली तेंचे दीत आय कोपलेना पूण कोण एक्शन घेवना आणि आता आमी सगळे सारकें हें केलां कोर्टांतल्यान वचपाक केलां सगळ्याक. तेका लागून हे सगळे आतां आमी लोकां एक्शन केल्या लोकां सगळ्यांक सांगलां आमी हे भाशेन सगळे आमगे शेतां बाटा आमकां आहाय तितल्याकूच त्रास जाता. ह्यो कवरे आमकां नाकाय. आमी गांवां आसाय 500-600 माय आसतली हय. आख्खे गांव म्हणजे बरो व्हडलो आहा तो हिंदू. एक हिंदू गांव आसा हिंगा तो सामको 1 किलोमीटर आहा. हिंदू आहा तो न्हू इतलो सामको 1 किलोमीटर आहा. तांकां चड त्रास जाताय. हिंदू आहाय तांकां चड त्रास जाताय आनी आमी मातशी 1 किलोमीटर आहाय. आणि पूल पासून तांकां लागून मोडला. हो पूल पासून हो मोडलो तो तांकां ह्या कवरी लागूनच मोडला. ब्लास्टिंग करून तांकां लागूनच मोडला. हो इतलो बेगीन मरपाक नासलो तो. व्हडल्यो व्हडल्यो ब्लास्ट करता सामके ठाम 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 करून. आमच्या माय पाय मरण गेला ह्याच गावात. आमी दुसऱ्याच्या गावात गेले नाही आणि आता आमच्या घरी वेचपाची आणि आम्ही रावपा भुरगी आमच्या घर कोणी मेजून जायना. सोडून रातचे येयना काय दिसार येय दिसार कात्री जाली वेचता मेळो जाल्या दिसार वेगळी कात्री जाली आणि आमी मागीर मेले जाता येता ते पळय आमी दिसार मेजीन खतरता बी कात्री जाली आमच्या घर वेचपाक नाका. माझे नाव श्वेता नायक. ते घरा क्रॅक पडल्या क्रॅक पडल्या ब्लास्ट जाता पयलीं दमपाचे बीन टायमार बी टायम आसता पूण त्या टायमारच जाता सिल्वर जाता अशें ना पूण खिडक्यांचो बी असो आवाज येता. इतले ब्लास्ट जाता की पांय जशे जमनीर तेकयले जाल्यार भितरल्यान व्हायब्रेट जाल्ले अशें दिसता. ते कितले इल्लीगल म्हाका काय खबर ना तशें पूण क्रॅक पडल्या हें सामकी शुअर. टोटल घरा क्रॅक पडल्या. टोटल घरा क्रॅक आसा. इल्ले वाडत वयले आता त्या 13 इयर्स जाले हांव रावता. विलेजेस का कंप्लेन आया था तो डीसी ऑफिस में. वो कंप्लेन हम ब्लास्टिंग से रिलेटेड कुछ क्रैक्स हो रहे हैं टेंपल में घर में उसके इंक्वायरी के लिए डीसी ऑफिस में पत्र आया था. इधर आया इंस्पेक्शन के लिए आपका ऑफिस हो गया अदालत. हाँ ओके. और बाद में आप रिपोर्ट सबमिट करेंगे इसके. हाँ डायरेक्ट को रिपोर्ट सबमिट करेंगे. आपको कैसा लगा सर ये कुछ है ये तो बताने के बाद होता है. आप नहीं बता पाएंगे क्योंकि वो सब बड़े लोग एनालिसिस करेंगे सब एक्सपर्ट. गोवेकरांना कसिनोमध्ये जाण्यास बंदी आहे. आता या बंदीविरुद्ध कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या शुक्र उसगावकरने हायकोर्टात आव्हान दिलंय. गुरुवारी या याचिकेवरील पहिली सुनावणी पार पडली. पुढली सुनावणी सोमवारी आहे. कोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलंय. सरकारने कायद्यात दुरुस्ती करून गोवेकरांना कसिनोमध्ये प्रवेश बंदी केली आहे. या बंदीला कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या शुक्र उसगावकर याने हायकोर्टात आव्हान दिलंय. ही याचिका गुरुवारी कोर्टासमोर आली. युक्तिवादही झाला. कोर्टाने ॲडव्होकेट जनरलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलंय. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. I am Shukra Usgaonkar and I have filed a writ petition in the High Court of Bombay at Goa challenging certain provisions of the Goa Daman and Diu Public Gambling Act of 1976.
This act was amended in 2012, but the amendment came into force only last year. And this amendment states that all tourists are allowed to gamble, whereas Goans are not allowed to gamble. This means that people who are permanently resident in Goa or domiciled in Goa cannot access casinos, whereas those who are not permanently resident in Goa or those who are not domiciled in Goa can access casinos. Now this violates the Article 14 of the Constitution of India, which guarantees the right to equality to all persons. So this is a clear case of discrimination between Goans and non-Goans. And so this is violative of Article 14 of the Constitution of India, and this in simple is my case. Today the court has directed the Advocate General to file an affidavit, and certain arguments were heard today, and the rest of the arguments will be heard on Monday, wherein the Advocate General will start his arguments and I will counter them. यापूर्वी शुक्र उसगावकरने गोव्यातील मंदिरांमध्ये महिलांना महाजनकी का नाही या मुद्द्यावरून कोर्टात जनहित याचिका दाखल करत महिलांना महाजनकी मिळावी यासाठी मागणी केली होती. शुक्र उसगावकरांचे आजोबा ॲडव्होकेट मनोहर उसगावकर हे राज्याचे MG होते, तर त्यांचे वडील सुधीन उसगावकर हे प्रसिद्ध वकील आहेत. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह गोवन वार्ता लाईव्ह. बोकरमळ काले इथं रेल्वेच्या धडकेनं मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे या भागात बिबट्यांचा अधिवास असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्याचबरोबर स्थानिकांनी याबाबत भीतीही व्यक्त केली आहे. कुळेतील जंगल भागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर अनेक वेळा वन्य प्राण्यांचं दर्शन घडतं. गुरुवारी रात्री याच रेल्वे ट्रॅकवर बोकरमळ काले परिसरात एक मादी बिबट्या रेल्वेला धडकल्यानं मृत्युमुखी पडली. या संदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी वन खात्याला माहिती दिली, मात्र स्थानिकांनी बिबट्यांच्या मानवी वस्तीतील संचाराबाबत भीती व्यक्त केली आहे. तुमका बिबट्या कडल्यान किती त्रास जाताले? कुत्री म्हणटा उरगत नासले आमगेले. आणि तुमचे गोरवा बोकडा गोरवा मातसो भंय आसलो, पण मागीर फाटले 2 वर्सां पयलीं येला, पण हें दिसतलें. पण ह्या दिसा 8 दीस जालो ना अजून. ते मागीर पेटो गेला, एक बरो हातीचो पेटो आसलो. आणि आता अशें तुमकां अशें फाटले कितलीशीच वर्सां अशें बिबट्यांचो त्रास बीन जाता? त्रास खूब जायत हा. कुत्रे हाडलेले पण कुत्रे उरना. गांवभर लोकांक त्रास जाता, म्हाका तशें न्ही. आणि खंयची जनावरांचो त्रास जाता तुमकां? गोरवां पसून मातशी पाडक बारीक उरलेली ती गेलीत म्हणपाची भायर उरली जाल्यार रातची. आणि गावारेडे बीन तुमकां त्रास करता? गैरेडे पसून आसा, त्रास करतात. नास कमी प्रमाणात. बिबट्यातल्यान त्रास कोणाच्या रानवटी ना. तुमचे बोकडे बी सगळे आहा भायर आसा ते जाल्यार गेली मागीर बिबट्यान येलीत म्हणपाची. ताका लागून कितें करता? आयज तुमी येल कुत्रो म्हजो पयर येला पळय, तो लायट पेटयलो आहा फाटल्या दाराचेर. लायट पेटोवन आहा दिसा, आनी 5 वरांचे दीस उजतना 5 वरांचे येलो आनी लायट चालू जाली. लायटी कडेन कुत्री बसलेली आसली म्हणून गांवांत येवन ते दहशत घालताले. दहशत घातला. दरम्यान या संदर्भात कुळे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर शशिधरन यांनी अधिक माहिती दिली आहे. कल क्या हुआ सर? कल इंजीनियरिंग डिपार्टमेंट का 2 आदमी पेट्रोलिंग में जाता है लाइन चेक करने के लिए. उन्होंने 21 आवर्स 2 मिनट को मैसेज दिया कि एक लिपर्स जो है 57/200-300 जो कि काले स्टेशन से लगभग 2 किलोमीटर कोलम साइड है पड़ता है, वो गाड़ी से रन ओवर हुआ है. उसके बाद इधर से मैसेज फॉरवर्ड कर दिए गए हैं आपको फॉरेस्ट डिपार्टमेंट को. बस इतना ही हमारे पास जानकारी है. और अपना पीवे को भी मैंने कर दिया था, और जो रिमूव किया उस जानवर को ट्रैक से. कुळेहून दामोदर शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलकी गावात पावसामुळे घर कोसळून 7 जण ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बेळगावात सलग 4 दिवसांपासून पावसाचा जोर सुरू होता. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलकी गावात एक जुनं घर पडलं. त्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतात 3 महिला, 3 मुली आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गंगव्वा भीमाप्पा खनगावी वय 50 वर्षे, सत्यव्वा अर्जुन खनगावी 45 वर्षे, पूजा अर्जुन खनगावी वय 8 वर्ष, सविता भीमप्पा खनगावी 28 वर्ष, केशव्वा विठ्ठल काळेपण्णावर 8 वर्ष, लक्ष्मी अर्जुन खणगावी 15 वर्ष आणि अर्जुन हनुमंत खणगावी 45 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. 5 जणांचा जागीच तर 2घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 7 जणांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलगी शेजारी राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या घरी अभ्यास करण्यासाठी गेली होती. त्याच दरम्यान ही घटना घडली.
आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान रिलीफ फंड मधून प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त गोय एक जैत कथा या समूह महानाट्याचा शुभारंभ फोंड्याच्या राजीव कला मंदिरात 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे महानाट्य कोकणीचे प्रसिद्ध नाटककार पुंडलिक नाईक यांनी लिहिलंय, तर निलेश महाले यांनी ते दिग्दर्शित केलंय. एक गोय हीरक महोत्सवाच्या निमित्तान राजीव गांधी कला मंदिर आणि माहिती आणि प्रसिद्धी खाते यांच्या जोड पालवान समस्त गोंयकारा मुखार हाडटात. लेखक श्री पुंडलिक नारायण नाईक आणि दिग्दर्शक श्री निलेश महाले यांच्या प्रयत्नात साकार जाल्लें गोंय एक जैत कथा, एक समूह महानाट्य. ज्या महानाट्यां भितर गोंयच्या संघर्षाचो, गोंयचो मुक्ती लढ्या खातीर ज्या वीरांनी, ज्या ज्ञात अज्ञात सगळ्या शूरवीरांनी आपली बलिदान दिलें, अशा सगळ्यांक ज्यांचेर गोंयचेर एक वक्र दृष्टी आशिल्ली आनी तांकां धांवडून घालपा खातीर बरेचशे लोकांनी, बरेचशे स्वातंत्र्यवीरांनी त्याग दिलो. गोंयांत कितले राजवटी आयल्यो, त्या राजवटी भितर कशे तरेचे सोशीतकरण, कशे तरेचे हाल अपेष्टा, कशे तरेचे गोंयकारांनी जीवन जगले. ह्या महानाट्यां भितर वेगळे वेगळे अशे बिदारक अशे क्षण, बिदारक अशे चित्रण दोळे मुखार हाडिल्ले आसात. गोमंतकीयाचे धर्मांतर स्वेच्छेन आसा का ते जबरदस्तीन जाल्लें आशिल्लें. गोमंतकीयान आपलो धर्म बदल्ली, पूण संस्कृताय जी आसा ती केन्नाच बदल्ले ना. असो हावीस घेवन गोंयकार आपली संस्कृती सांबाळपा खातीर सातत्यान प्रयत्न करीत आशिल्ले. सगळेच नवे कलाकारांक घेवन मुखार वचपाचे आमी प्रयत्न केला. एक संधी राजीव गांधी कला मंदिरान ह्या सगळ्या भुरग्यांक दिवपाचे ठरलेले आसात. आणि अशाच पार्श्वभूमीचेर ही महानाट्य आमी 22 ऑक्टोबराच्या बरोबर 6:30 वरांचेर ताजें रितसर उद्घाटन जाले नंतर आणि दुसरे 2 दीस जे आसात ते 7 वरांचेर नाटक सुरू जातलें. ह्या नाटकाक महानाट्याचे प्रत्येकाक पास आसतले, कारण फाटलो जर अनुभव जर घेतलो जाल्यार बरेचश्यो गर्दी आसता. आणि एक पुंडलीक बाब नाईक हांनी बरेच तेंपान अशें एक महानाट्याची एक निर्मिती, महानाट्याचें एक लेखन केल्लें आसा. आणि ताची निर्मिती सगळी राजीव गांधी कला मंदिरान आपल्या खानाचेर घेतिल्ले आसात, सगळे संचालक मंडळा सयत. आणि म्हणूनच हे एक आगळें वेगळें नाटक महानाट्य जें आसा तें गोंय मुखार हाडपा खातीर एक धाडस ह्या सगळ्या माणकुल्या भुरग्यांच्या मदतीन आमी केल्लें आसा. सबंद गोंयकारांक एक आव्हान आसा ह्या नाटकाचो आस्वाद घेवचो. हे नाटक आमी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमाच्या भायर रवींद्र भवन सांखळी, राजीव गांधी कला मंदिर, त्याच प्रमाणे रवींद्र भवन मडगांव ह्या हितून सुद्दां ताजे शोज आमी करपाचे ठरलेले आसात. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.